गेली 5 दिवसापासून या महाराष्ट्रातला अंध अपंग दिव्यांगाचा आणि शेतकऱ्याचा कैवारी मसीहा बच्चूभाऊ अन्नत्याग आंदोलनाला बसलेले आहे। आणि बच्चूभाऊंच्या प्रमुख मागण्या आहे, शेतकऱ्याची संपूर्ण सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे आणि दिव्यांगांना 6,000 रुपये मानधन मिळालं पाहिजे। शेतीचे काम MBJRJS मधून झाले पाहिजे। पेरणी ते कापणीपर्यंतचे काम शासकीय यंत्रणेमार्फत झाले पाहिजे। या प्रमुख मागण्या घेऊन बच्चू कडू या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहे। परंतु गेली 6 महिन्यापासून शेतकऱ्याचा उतारा कोरा 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 म्हणणारा देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांना नादी लावण्याचं काम करतोय, शेतकऱ्यांना झुलवण्याचं काम करतोय, पण शेतकऱ्याला घोडा लावण्याचा विचार त्याचा दिसतोय। पण साहेब, आज आम्ही हेल्या घेऊन आंदोलनाला आलेलो आहे आणि तुम्ही जर आम्हाला घोडा लावणार असला तर आम्ही हेल्या तुम्हाला लावल्याशिवाय राहणार नाही, हे ध्यानात ठेवा। ही शेतकऱ्याची जात आहे, तुमच्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून आमची स्पष्ट मागणी आहे, बच्चू कडूच्या अन्नत्याग आंदोलनाचा विचार करा आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्जमाफी द्या, अन्यथा शेवगाव तालुक्यामध्ये उद्यापासून उग्र स्वरूपाचे आणि वेळोवेळी आंदोलन होईल, याची प्रशासनाने दखल घ्यावी। धन्यवाद। गेले 5 दिवसापासून या महाराष्ट्र सरकारच्या विरोधात आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी म्हणून सर्वांचे नेते आदरणीय आमदार बच्चू कडू साहेब हे उपोषणला बसलेले आहेत। अन्न त्याग केलेला आहे। 5 दिवसापासून त्यांनी एक अन्नाचा कण सुद्धा घेतलेला नाही आणि या सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, परंतु आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनंतर यांनी परत कर्जमाफी केलेली नाही। आणि म्हणून जे सर्वांचे नेते आहेत बच्चू कडू साहेब यांच्या मागे अख्खा महाराष्ट्रातला शेतकरी, सर्वसामान्य युवक, सर्वसामान्य गरीब त्यांच्या मागे उभा राहिलेला आहे। आणि म्हणून या शेवगाव तालुक्याच्या वतीने प्रहार संघटना, सर्व विरोधी संघटना, मग शिवसेना असेल, वंचित आघाडी असेल, स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल, या सर्वांनी या बच्चू कडू साहेबांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज हे शेवगाव तहसीलवर सर्वजणांनी निवेदन दिलं आणि निषेध या सरकारचा व्यक्त केला। आपल्याला माहिती की हे सरकार इतकं लबाड आहे की शेतकऱ्यांचा कुठलंही काही दखल घेत नाही, फक्त भ्रष्टाचारात हे सरकार पूर्ण बुडून गेलेले आहे आणि फक्त विरोधी पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते फोडण्यामध्ये यांना आनंद वाटतो। परंतु आज आमचा शेतकरी उपाशी मरतोय, गोरगरीब जनता उपाशी मरते, त्यांचं कोणीही दखल घेत नाही। म्हणून अशा या निष्क्रिय आणि नालायक निर्लज्ज सरकारचा आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो। शेवगाव तालुक्याचा शिवसेना प्रमुख या नात्याने मी या सरकारचा पुन्हा एकदा निषेध व्यक्त करतो आणि यापुढे जर ह्या सरकारने या गंभीर प्रश्नाची जर दखल घेतली नाही तर शेवगाव तालुक्यात एक सुद्धा सरकारी कार्यालय आम्ही चालू देणार नाही, याची या सरकारने नोंद घेतली पाहिजे। एवढंच अगोदर मी 2 घोषणा देणार आहे। भारत माता की वंदे। आज आपण शेवगाव तहसील कार्यालयासमोर आमचे जनते शक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष आदरणीय रामजी शिदोरे साहेब आणि आज शेवगाव तालुक्यातील तळागाळातून आलेले माझे शेतकरी बंधू, दिव्यांग बंधू, विधवा महिला आणि आमच्या प्रांतचे सगळेच लढवय्ये कार्यकर्ते आज इथं उपस्थित एक रेडा घेऊन आलेलो आहे। आम्ही रेड्याचं कातड हे शेतकऱ्याचं प्रतीक म्हणून रेडा आज तहसील कार्यालयामध्ये घेऊन आम्ही इथं आलेलो आहे। आज 6वा दिवस आहे। आमचा प्राण, आमचे श्वास, सगळ्या जनतेचे शेवटच्या घटकाचे तारणहार नामदार दिव्यांग हृदय सम्राट बच्चू कडू त्यांच्या पोटात अन्नाचा एकही कण नाही। 6 महिने झाले आम्ही वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारचे जीव घेणे आंदोलन करत आहोत। आमच्याशी कूटनीती करून विधानसभेमधला आमच्या नेत्याचा आवाज यांनी दाबला, पण महाराष्ट्रातील सर्व घटकाचा आवाज हे सरकार दाबू शकत नाही। म्हणून आजची शेवटचा अल्टिमेट आहे। उद्यापासून जिल्हाभर, तालुकाभर कोणत्याही ठिकाणी आम्ही सरकारला कोणताही काम करू देणार नाही आणि आमचा प्रत्येक कार्यकर्ता बच्चू भाऊचा एक गुण घेऊन रणांगणात उतरलेला आहे। भाऊच्या केसाला जरी धक्का लागला तरी आम्ही मंत्रालय फोडून तोडून त्यांना राज्यकारभार चालू देणार नाही, याची दखल यांनी